भिसे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पुण्यातील ऑर्चिड हॉटेल या ठिकाणी भिसे कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या ठिकाणी भेट होतीये। भिसे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांसोबत भेटून ते संपूर्ण प्रकार जे काही प्रकरण घडलं होतं त्या संदर्भात माहिती देणार आहेत। पुण्यातील ऑर्चिड हॉटेल या ठिकाणी भिसे कुटुंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही भेट होत आहे। पुण्यातील प्रकरण आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, भिसे कुटुंबीय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत, काय अधिकची माहिती? काही वेळापूर्वीच भिसे कुटुंबीय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी भिसे कुटुंबियातील ईश्वरी भिसे आहेत यांना दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं नाही। 10 लाख रुपये त्यांच्याकडे आधी मागण्यात आले आणि त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात त्यांना हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। खरं तर त्या गर्भवती होत्या। असं असताना सुद्धा जो दीनानाथ रुग्णालयामध्ये प्रकार घडला त्याच्या विरोधात संताप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दलची दखल आहे ती घेतलेली होती आणि त्यानंतर चौकशीचे आदेश दिलेत। प्रामुख्याने 2 मुद्दे आहेत। भाजप आमदार अमित गोरखे यांचे शिवसैनिक असलेले सुशांत भिसे यांची पत्नी ही ईश्वरी भिसे आहे आणि लोकप्रतिनिधीने फोन केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी दीनानाथ रुग्णालयाकडून कोणत्या हालचाली आहेत त्या करण्यात आलेल्या नव्हत्या आणि या सगळ्या प्रकारानंतर दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात होता। राज्यभरामध्ये संतापाची लाट होती, आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर भिसे कुटुंबीय आणि आमदार अमित गोरखे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। घडलेली सगळी घटना आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जाणार आहे आणि मदतीचं आश्वासन सुद्धा त्यांना या ठिकाणी दिलं जाईल। खरं तर चौकशी समिती नेमलेली आहे। चौकशी समितीमधून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। पण आजच्या भिसे कुटुंबियांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना काय महत्वाचं आश्वासन देतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण की ईश्वरी भिसे यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांचा प्राण आहे तो सोडलेला आहे। त्यामुळे आता ती 2 जुळी बाळं आहेत ती खरं तर पोरकी झालेली आहेत आणि त्यामुळे पुढील त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महत्वाचं आश्वासन या भिसे कुटुंबियाला देतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण काही वेळापूर्वीच बालेवाडीतील ऑर्किड हॉटेलमध्ये कार्यक्रमाच्या आधी काय मागणी करण्यात आलेली आहे किंवा काय मागणी करणार होते त्या संदर्भात काय माहिती आहे? खरं तर भिसे कुटुंबियांकडून कोणतीही आर्थिक मागणीची त्यांनी कुठलीही व्यक्त केलेली नाहीये, पण अशा पद्धतीच्या घटना या इतर रुग्णांसोबत घडू नये हीच एक अपेक्षा आहे या भिसे कुटुंबियांची आहे। कोणतीही आर्थिक मदत त्यांना नकोय, पण अशा पद्धतीने जे रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होती ती कुठेतरी थांबावी, त्याच्यावरती कुठेतरी जरब बसावा अशीच मागणी कालही त्यांनी व्यक्त केलेली होती आणि तीच मागणी आजही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडणार आहेत। जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।